मित्रांनो, सत्य मान्य हा जर गुणातर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं सोलापूर जिल्हा आणि त्याचबरोबर माळशिरस तालुक्यात असणारं नातेपुते माझ्या पाठीमाग जर आपण बघाल तर ही जी मंडळी कोण आहे तर धूपकांडीच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांची तरुणींची महिलांची जी फसवणूक केली त्याच पूनम माऱ्यांचं ज्या पूनम मोरे आहेत त्यांचं हे प्रकरण आपण बघतोय की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। हा जो तरुण आपल्याला सत्यम इंगोले बघायला मिळतोय ह्या तरुणांची सुद्धा फसवणूक झालेली आहे। त्याचे जे वडील आहेत आपण बघतो तो पॅरालिस अटॅक येऊन वडील जागेवर आहेत, आई आहे, पण ह्या सुद्धा कुटुंबाला कशा प्रकारे फसवलंय आणि त्या निमित्तानं सत्यम आम्हाला फोन केलात आपण काय नक्की प्रकरण काय? सर्वात प्रथम साहेब तुमचं खूप खूप आभार, कारण मी तुमची एकदा न्यूज बघितलेली, त्यावरून मी तुमचा कॉन्टॅक्ट घेऊन मी तुम्हाला फोन केला, तुम्ही इथं दखल घ्यायला तर माझ्या घरापर्यंत आला, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून खूप आभार। तर आज रडू नका काका, रडू नका। तर मी पूनम मोरे ह्या मॅडम आहेत ना, हे कोल्हापूरच्या आहेत, त्यांची एक कंपनी आहे स्वामी समर्थ तेज एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे। तर त्या कंपनीची मी सोशल मीडिया मध्ये ऍड बघितलेली। पहिला तर मी कामाला होतो, मी पुण्याला जॉबला होतो, पण जसे वडील आजारी पडले तसं मला ते काम सोडून मला घरी यावं लागलं। त्यानंतर मग मी घरीच काय व्यवसाय करायचा हे या प्रश्नात होतं, पण नंतर मी ती ऍडव्हर्टाईज बघितली आणि त्यांनी उद्योगाचा म्हणजे नाही का एक उद्योग करण्यासाठी त्यांनी एक प्रोत्साहन म्हणजे आमच्याकडे असा एक उद्योग आहे की बाबा त्याच्यातून तुम्हाला पैसे कमवायला। किती पैसे कमवाल म्हणून आपल्याला आश्वासन दिलं? त्यांनी आम्हाला महिन्याला जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये तुम्हाला मिळतील अशा हिशोबाने त्यांनी आम्हाला ते प्लॅन सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही तुम्हाला माल देतो, तुम्ही आम्हाला माल बनवून द्या, असं करा तसं करा, आणि त्याचं पेमेंट आम्ही तुम्हाला एक 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला करतो। पण त्यांनी जवळजवळ महिना झाला, 1.5 महिना झाला तर ते पेमेंट काय करत नव्हते। आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे सुरुवातीपासूनच इतकी फसवणूक, जसं माल म्हणजे जसं आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो, जसं मी कर्ज काढून आणि मी घरी आल्यानंतर मी सगळं बघितलं, तिथं जाऊन भेटलो केलं त्यांना। मग आता हे बघितलं त्यांचं बजेट वगैरे जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत होतं। मग मी बँकेतून मी प्रकरण केलं, म्हणजे कर्ज काढलं, बँकेचे किती कर्ज काढ? 2.5 लाख रुपये काढलं आणि 2.5 लाख रुपये काढून मी त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून त्यांच्याकडून मी ते मशीन घेतलं आणि मशीन घेतल्याच्या नंतर मग परत मी व्यवहार म्हणजे नाही का चालू केला मी। तर 1 महिन्यातच म्हणजे पहिल्याच व्यवहारात त्यांनी एकाना पेमेंट द्यायला मला जवळजवळ 1.5 महिना लावला आणि 1.5 महिन्यानंतर परत जे व्यावसायिकांना माल पाठवला, माल बी त्यांनी लवकर पाठवत नव्हते आणि पेमेंट पण माझं लवकर करत नव्हते। असं मिळून जवळजवळ माझे फक्त 50 हजार त्यांनी मालाचे रिटर्न त्यांनी फक्त केलेत, बाकीचे आयाचे सर्व पैसे तिथं अजून 2 लाख रुपये माझे गुंतलेले आहेत। त्यांनी अजून आणि पैसे मी मागितले, बाबा मला नकोय, तुमचा व्यवहार बरोबर नाही, असं तुम्ही माझे पैसे रिटर्न करा, तुमचं तुम्हाला माल घेऊन टाका, असं जरी म्हणलं तर ते काय म्हणतात, तुम्हाला आता मिळणार नाहीत पैसे, म्हणतात ते तुमचे तुम्ही काही करा म्हणतात। अशी माझी फसवणूक म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात माझी फसवणूक केलेली, आणि माझेच नाही, अशा माळशिरस आमच्या तालुक्यातले बरेच लोक आहेत, त्यांच्या बऱ्याच जणांची फसवणूक अशी मॅडमने केलेली आहे। आपण बघू शकतो की अनेक आपण काय आणि मी वडिलांनाही घेऊन गेलतो, मी तर ट्रीटमेंटसाठी तिकडेच जात होतो। आजारी वडील आपण घेऊन गेलेलो आहोत. हा वडिलांना सुद्धा घेऊन गेलतो मी। तर त्यावेळेस त्यांच्या दारात तिथं मी ऑफिसच्या तिथे गेलतो, म्हणलं मॅडम राव, म्हणले मी पेशंटला घेऊन आलोय, माझ्या दवाखान्याला करायचंय, मला पेमेंट द्या, मला खरंच गरज आहे, खूप गरज आहे मला पेमेंटची, तुम्ही माझं पेमेंट करा। मला नुसते करतो म्हणले, त्यावेळी पेमेंट केल्यानंतर परतच्या वेळेस ज्यावेळेस गेलतो मी, त्यावेळेस त्यांनी ऐकाना माझे फॉर्म वगैरे लिहून घ्यायला मला म्हटले, ऐकाना तुमचे पेमेंट करतो, असं करतो म्हणलं। मला मॅडमची गाठ घ्यायची, मला मॅडमला भेटायचंय, मला पुन्हा मॅडमला भेटायचंय असं मी त्यांना बोललो। त्यांचा जो लेडीजचा स्टाफ जो होता ते म्हणले, मॅडमला काय तुम्ही भेटू शकत नाही, तुम्ही असं नाही तसं नाही। त्यांनी मला अक्षरशः त्यांचं ते माझा फॉर्म वगैरे लिहित होता ना, ते मी म्हणले, मॅडम माझा फॉर्म लिहू नका तुम्ही। मग ते म्हणले मला, बरं ठीक आहे म्हणले, पहिल्यांदा नाही लिहित मला, मी मॅडमशी बोलून म्हणले का असेल ते मी बोलतो त्यांच्याशी, माझं पेमेंट त्यांना मी मागतो, तुम्ही काय माझं कुठलंही काम हे करू नका। तर त्यांनी म्हणले बरं ठीक आहे म्हणले, बसा म्हणले। मग नंतर परत त्यांनी ज्यावेळेस फॉर्म लिहायला घेतला, फॉर्म वगैरे लिहायला, आणि परत मला म्हटले, सर म्हणले तुमचा फॉर्म लिहिला, म्हणलं बघू, म्हणलं दाखवा। म्हणजे ज्यावेळेस फॉर्म त्यांच्याकडून घेतला, म्हणलं तुम्ही कशाला लिहिला, म्हणलं माझा फॉर्म, म्हणलं मी माझा फॉर्म तुम्हाला देणार नाही, असं नका ना म्हणले, तुम्ही का करता असं, मला भेटायचंय मॅडमशी म्हणलं। तर त्यांनी मग म्हणले, नाही म्हणले, तुम्हाला नाही असं नाही, तुम्ही फॉर्म द्या। मी काय फॉर्म त्यांना म्हणजे दिला नाही, तर त्यांनी मला अक्षरशः त्यांच्या त्या ऑफिसला कोंडून ठेवलेलं तिथं, त्या लेडीजना म्हणले, ऐका ना तुम्ही, म्हणले आम्ही चाललोय सगळे बाहेर, तर तुम्ही म्हणले ऐका ना फॉर्म द्या, नाही तर म्हणलं मी मॅडमची भेट घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही। तर त्या मॅडमने संपूर्ण महाराष्ट्रानं बघणं गरजेचं आहे। तर त्या 2 लेडीजनं, ती कर्मचारी जो तिथं 2 लेडीज होत्या ना, त्यांनी मला अक्षरशः मला तिथं कोंडून ठेवलं त्यांनी,
म्हणले बसा म्हणले यांना कोंडून ठेवूयात म्हणले आपण जाऊयात. आणि त्या दोघी जण गेल्या आणि परत 5 मिनिटानं काय त्यांना वाटलं मग परत आल्या आणि 5 मिनिटानं मग परत उघडलं मला. आपल्याला काय परत त्यानंतर आपण संपर्क साधला? त्यानंतर मग मी तिथं कॉन्टॅक्ट केलं मॅडमशी. मग मी गेलतो ना तिथं त्यावेळेस मग ते मग बाहेर आलो मी तिथून. ते काय दखल घेत नव्हते काय नाही, बाहेर आलो. मग त्यांच्यातल्या एका स्टाफनं मॅडमला फोन केला आणि मला फोन कॉन्टॅक्ट म्हणजे फोनवर बोलायला दिलं. तर त्यावेळेस माझ्याकडे अजून एक रेकॉर्डिंग आहे माझा मोबाईल घे. मोबाईल दाखवा, रेकॉर्ड हा. दाखवा. मग त्या रेकॉर्डिंग मध्ये ऐकाना मला ते धमक्या द्यायला लागल्या मॅडम की बाबा तू तिथं जाऊन कशाला काय म्हणतोय. आणि मी तर काही कोणाला एकही शब्दानं काय बोललो नाही काय नाही. त्या मॅडम त्या तिथल्या स्टाफ सगळा माझ्या अंगावर वगैरे येत होत्या, लेडीज होत्या त्या माझ्या अंगावर येऊन मला तिथं हे करत होत्या, दमदाटी करत होत्या. आणि त्या मॅडमनेही फोनवरती मला शिव्या गाळी केल्या आणि म्हणले तुझं पेमेंट मिळणार नाही, तो मूर्ख आहे का. आहे ना. दाखवा आम्हाला, रेकॉर्ड दाखवा आम्हाला, रेकॉर्डिंग आम्हाला. रेकॉर्डिंग करून ठेवलं मी त्यासाठी की मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय. तर त्यांनी मॅडमने मला शिव्या गाळी केल्या. म्हणजे तुला लाज आहे का म्हणले, मूर्ख आहेस का, तुला कळतं का नाही, असे बरेच त्यांनी काय 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 बोललेले आहेत मला. आम्हाला रेकॉर्डिंग दाखवा. 3,00,000 रुपये भरायचे आहेत मला. ऐका ना तुमचं 1,05,000 रुपये. ऐका तुम्ही 2 मिनिटं. अहो तुमच्या कंपनीचे रूल मला माहिती आहे मॅडम. तुम्ही शब्द दिल त्याला कंपनीच्या रूल नुसार तुमचं 6 महिन्यात तुम्ही पेमेंट करतो म्हणलेली. अहो मॅडम ऐका 2 मिनिटं मॅडम. हॅलो मॅडम ऐका 2 मिनिटं. मी माझ्या रेफरन्स वरती मी ज्यावेळेस चालू केलं ना माझ्या रेफरन्स वरती 2 जणांचं पेमेंट कंपनीशी काम. किती लोकांच्या तुमच्या माझ्या रेफरन्स वरती 2 जणांनी काम केलेलं आहे. त्यांचंही पेमेंट दिलं नाही त्यांनी. माझ्यासोबतच त्यांनी घेतलेले, त्यांनी बी माझ्यासोबतच घेतलेलं आहे. हा बघा ऐका ना. आम्ही नाट्य नाही मॅडम. आम्ही इथं आलो इथं कसं ठेवलोय आम्ही. तुम्हाला एक सांगते, जेव्हा मी येतोय ना तुम्ही दुसऱ्यांच्या नावानं बोलायचं बंद करा. दुसऱ्याच्या नावानं बोलतच नाही. मॅडमची भाषा आहे का? जेव्हा कुणाला पण विचारायला गेलं की नाही, साहेब तुम्ही हे यांना सांगितले का आणि तुमचे पेमेंट झाले त्याचा विषय काय, ते म्हणतात आम्ही कुणाला बोललोच नाही मॅडम. अहो मॅडम विषय आहे. ऐका 2 मिनिटं. बरं ऐका बरं राहू द्या, बाकीच्यांचं सगळ्यांचं राहू द्या. मला आपण हे करण्यापेक्षा स्वतःच बघा. हा मग तेच सांगतो तुम्हाला. ऐका तुम्ही 2 मिनिटं. तुम्ही माझं पेमेंट नका तो. मित्रांनो, अशा आपण बघतोय की या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून धमकी दिली जाते, अशा गोरगरीब लोकांना त्रास दिला जातोय. त्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साहेब त्यांनी काय दखलच घेतली नाही, कुठलीच दखल घेतली नाही. तिथं ऑफिसला गेलो तरी पण त्यांनी काय मॅडम बाहेर गेल्यात, मॅडम नाही भेटणार, मॅडम ऑफिसला गेल्या, तिकडे गेल्यात असं ते करतात, कारण देतात. मित्रांनो, अशी सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातल्या नातेपुत्या या गावातल्या आपणाला सत्यम हिंगोलेंची फसवणूक झाली. आज त्याचे वडील नरक आणि मरण यातना भोगतायत. पण मात्र पूनम मोरे मॅडमनी ज्या पद्धतीनं लोकांची, महिलांची, निराधार महिलांची फसवणूक केली, अनेक तरुणांची फसवणूक केली, खऱ्या अर्थानं ही दिशाभूल करणारे व्हिडिओ असतील. माझ्याबरोबर ह्या तरुणाची आई आहे. ताई, आपल्या सोबत ह्या घटना घडलेल्या काय वाटतात? त्यांनी आमची मशीन पण घ्यावावी परत आणि आम्हाला आमचे पैसे सगळे द्यावे परत. आमची जेवढी रक्कम गुंतलेली तेवढी सगळी परत द्यावी त्यांनी. कारण आम्हाला दुसरा पर्यायच नाही म्हणून आम्ही एक उद्योग केला होता, पण त्यांनीच आम्हाला सगळं खड्ड्यात घातलं, फसवलं आम्हाला. आणि त्यामुळे आम्हाला आमची परिस्थिती नाजूक आहे हो. मग आम्ही कसं जगणार? आज आपण बघू शकतोय वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीये. आपण काय आव्हान कराल, काय सांगाल जनतेला? तुम्ही फसला, इतरांना फसवणे काय अजिबात घेऊ नका. कोल्हापूरचे तेज एंटरप्राइजेस आणि स्वामी समर्थ नावाने जी कंपनीचे जे काय प्रोडक्ट्स असतील त्यांच्या ऍडव्हर्टाईज वगैरे भरपूर आहेत. अजिबात ती मशीन घेऊ नका आणि फ्रॉड आहेत ते लोक. मित्रांनो, भूलतापांना बळी पडू नका. कारण ज्या ऍडव्हर्टाईज करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जी या कंपनीची ऍडव्हर्टाईज करणारे जे तरुण असतील, तरुणी असतील, ह्या कंपनीवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तेव्हाच महाराष्ट्रातील निराधार, बेसहारा लोकांना फसवलेल्या पूनम मोरेवरती कारवाई का होत नाही, आणि त्यामुळं हा पाठपुरावा आम्ही शेवटपर्यंत करणार आहे. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलोय. संपूर्ण महाराष्ट्रभर आमची ही गोडदौड सुरू आहे. आम्ही तुमचं हे पितळ उघड पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आम्हाला दिलेल्या धमक्या, आम्ही त्या धमकीला बीग घालत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, सोलापूर जिल्हा, नातेपुते.